सो माझं जसं पहिला होतं करिअर ॲज अ ग्राफिक डिझायनर मी वर्क केलं होतं. माझं कॉलेज झाल्याच्या नंतर मे बी 4 वर्ष मी ते ग्राफिक डिझायनिंगमध्ये केलं होतं. ॲक्च्युली ते माझं इंटर्नशिपमध्ये होतं लागलेलं जॉब. त्याच्यामध्ये मी बेसिकली जे काही शिकले ते मला नाही वाटत एवढं यूजफुल असेल किंवा काय. आता एवढं डेव्हलप झालं आहे त्याच्यामध्ये, पण काहीतरी छोटेफार बेसिक्स जे आहे ते मला असं वाटतं की मी शेअर करू शकते कोणाला इंटरेस्ट असेल तर शिकायचा. तर आता तर एकदम शॉर्टकट मेथड पण मी सध्या बघितली मार्केटमध्ये गुगलवर. जसं काय बॅकग्राऊंड डिलीट करायचं, फोटो नुसता अपलोड करायचा, बी जी बॅकग्राऊंड असं काहीतरी बी जी रिमूव्हल असा एक साईट आहे. तिथे जर आपला फोटो अपलोड केला तर बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली तो आपल्याला रिमूव्ह करून देतो आणि आपल्याला हवं त्या बॅकग्राऊंडमध्ये, व्हाईट बॅकग्राऊंड, रेड बॅकग्राऊंडमध्ये आपण तो आपला फोटो किंवा कोणाचा असेल एडिट केलेला तो आपण टाकून त्याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आपण बनवू शकतो. एवढं डेव्हलप झालं आहे. पहिलं एवढं डेव्हलप नव्हतं. ते मग मॅन्युअली इरेज करा, क्रॉप करा, ते सगळे प्रकार होते. त्याच्यामध्ये ॲज पर काय म्हणतात की ॲज अ ग्राफिक डिझायनर जेव्हा मी स्टार्ट केलं होतं इंटर्नशिपमध्ये, तेव्हा जे मी बेसिक शिकली होती किंवा मी जे शिकलेली त्याच्यातूनच अजून ग्रोथ झाली. काय अजून लर्न केलं, अजून ते नॉलेज घेतलं. आता बघू आम्ही आता फ्रेंड माझं तसं पहिलं खूप होतं की यार आपण फ्रेंड्स एकत्र येऊन असं काहीतरी करूया. कारण मी जेव्हा कंप्लीट केलं कोर्स त्याच्यानंतर न्यूजपेपरमध्ये वगैरे ॲड आली होती की सगळ्या फ्रेंड्सने एकत्र येऊन एक असं फर्म स्टार्ट केली होती ग्राफिक डिझायनिंगची. आणि तसं असतं पण तसं ॲटमॉस्फिअर मला कधी मिळालं नाही, तसे फ्रेंड्स मिळाले नाही. मोस्ट ऑफ आपल्या डिझायनिंगमध्ये किंवा आपण आर्टिस्ट असलो की आपल्याला मोटिवेट करणारी माणसं आपल्या अवतीभोवती हवी असतात. आणि तसं ॲटमॉस्फिअर आपल्याला मिळतंच असं नाही. आपल्याला का माहिती, आपल्याला असं हवं असतं की लोकांनी आपल्याला लाईक केलं पाहिजे, लोकांनी आपल्या वर्कला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. पण माझ्या भोवती असे कधी असं म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, असंच मला सगळे भेटले होते. आणि त्यातून माझे पप्पा आर्टिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. आर्टिस्ट म्हणजे त्यांना पण आवड होती चित्रकलेची. त्यांना आणि माझ्या ताईला बघून मी चित्रकलेमध्ये रस दाखवला. पण ॲक्च्युली मी एकदम किताबी किडाच होती. त्यामुळे मला असं जेव्हा A+ ड्रॉईंगमध्ये मिळायला लागलं तेव्हा मी म्हटलं अरे वा, याच्यामध्ये आपण फुल ऑन फोकस येतो आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं. आणि नंतर मग मी म्हटलं की कारण तेव्हा तर एकदम जॉबची एकदम खूप खराब परिस्थिती होती. असे नॉर्मल जॉब जरी करायला गेले तरी 5,000 4,000 अशी सॅलरी मिळत होती. त्या मानाने इंजिनियर, डॉक्टर आणि डिझायनर्स लोक जे असतात त्यांना जास्त जरा सॅलरी मिळायची. पण नंतर जेव्हा मी त्या फील्डमध्ये उतरली तेव्हा मला पण कळलं की एवढं सोपं गोष्ट नाही आहे. म्हटलं तर सोपं असतं, नाहीतर मग हार्डच आहे ते. कारण क्रिटिसाइज करणं, प्रत्येक आर्टला क्रिटिसाइज करणं आणि ते क्रिटिसाइज केलेलं आपण फेस करणं हे पण एक हे असतं. निरळ्या छातीने त्याला सामोरे जावं लागतं. कारण मोस्ट ऑफ आता डिझायनिंग म्हणजे काय डिझायनिंगमध्ये कसं असतं, आपल्याला एक प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट रिप्रेझेंट करायचा असतो. आता हे पॅकेजिंगमध्ये येतं. आता आपल्याकडे एक एम्प्टी बॉक्स आहे. लेट मी शो यू समथिंग न्यू. पण बिगिनिंग स्टार्टचं कसं करणार ग्राफिक डिझायनिंगचं, तर बेसिकली मी जे व्हिडिओज बघितले तर ते खूप
खूप हाय क्वालिटीचे व्हिडिओज आहेत आणि एकदम त्यांचं सॉर्ट आऊट आहे, सांगणं कसं आहे काय आहे. तर मी सांगायला गेली तर मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा तिथे असे बुक्स होते डिझायनिंगचे वगैरे सरांचे, आणि सर मला बोलले की तुला जेव्हा वेळ मिळेल किंवा तुला जेव्हा असं वाटेल काही सुचत नसेल तेव्हा तू ही बुक्स रेफर कर. पण ते रेफर करायला वेळच नाही भेटायचा. पण ते माझे सर होते रोहन पवार, त्यांनी मला खूप छान शिकवलं. ट्युशन नव्हतं, ते इंटर्नशिपमध्ये होतं. ट्युशनमध्ये पण गौरव सर होते, गौरव सरांनी पण खूप छान शिकवलं. पण मी काही कंप्लीट केलं नाही कोर्स, म्हणजे त्यांनी जे शिकवलं ते 2D ॲनिमेशन वगैरे तेवढंच केलं. मी 3D मॅक्स वगैरे केलं नाही, कंटिन्यू केलं नाही, ते मी अदर्स सोडून दिलं. कारण मला जॉब करायचं होता त्याच्यामध्ये डिझायनिंगमध्ये, मला वेळ वाया घालवायचा नव्हता. आणि ॲक्च्युली कसं असतं, म्हणजे तुम्ही ना शिकून आपल्याला प्लेसमेंट वगैरे देतात, ते प्रोव्हाइड करतात, पण आपण प्लेसमेंट थ्रू जायचं. मोस्ट ऑफ कसं मी राहते डोंबिवलीला आणि जे जॉब्स वगैरे होते ते बोरेवले साईड वगैरे होते, त्यामुळे मी काय एवढा स्ट्रगल करून मला असं करिअर करायचं एवढं काही माझं हे नव्हतं की. पण मला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर करिअर करून मलाच करिअर नव्हतं करायचं. मला आर्टमध्ये काम करायचं, मला आर्टिस्टच्या सानिध्यात राहायचं होतं. पण आर्टिस्ट कोणीच नसतं. सिरियसली मला कोणी आर्टिस्ट असे भेटले नाही की जे आर्टसाठी मरत आहेत, जे आर्टवर मरत आहेत. म्हणजे सिरियसली मला फक्त रोहन पवार सर जे होते ते जरा जेन्युइन वाटले आर्टबद्दल. बाकी सगळे तर आय डोंट नो वाय दे कॉल देमसेल्फ ॲज अ आर्टिस्ट. कारण त्यांना आर्ट विचारलं की ते टायटॅनिकचे क्रिस्टीन सांगायचे. क्रिस्टीन काय माहिती नाव काय तिचं. ठीक आहे चालेल. तर मग ॲज अ ग्राफिक डिझायनर काय बोलू त्याच्यावर. जसं आई म्हटलं की आपल्याला शब्द सुचत नाही, आईवर निबंध लिहा. येडी तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण त्याच्यामध्ये मला पण मी जेवढं शिकले मी तेवढंच सांगू शकते. तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये पहिल्यांदा जे मी काय म्हणतात ट्युशनमध्ये शिकले त्याच्यामध्ये त्यांनी मला लोगो वगैरे बनवायला सांगितलं, कॅरेक्टर्स बनवायला सांगितलेले. कॅरेक्टर्स म्हणजे कार्टून कॅरेक्टर्स ट्रेस करायचे ॲज इट इज कलर. त्याच्यामध्ये कोरल, फोटोशॉप आणि डिझाईन हे ॲप म्हणजे काय म्हणतात सॉफ्टवेअर्स आपण यूज करतो. ट्युशनमध्ये आम्हाला ते यूज करून दाखवायचे, त्याच्यामध्ये शिकवायचे. आणि पुढे पण मग मला जेव्हा इंटरव्ह्यूला जेव्हा जायची तेव्हा तेच विचारायचे की सॉफ्टवेअर कोणते यूज करणार. तो मेन पार्ट असतो ग्राफिक डिझायनिंगमध्ये की सॉफ्टवेअर. कारण आपण जेव्हा आर्ट करतो, जेव्हा आपल्या डोक्यातले कन्सेप्ट आपण कागदावर मांडतो आणि कागदामधून जी PCवर मांडायची असते त्याच्यामध्ये खूप डिफरन्स येतो. आता कागदावर मांडताना आपण कसं पण काढू शकतो आर्ट हे ते. म्हणजे त्यांनी मला एक कन्सेप्ट दिली होती. ऑमनॉम म्हणून एक रेस्टॉरंट आहे घाटकोपरला, त्याची कन्सेप्ट दिली होती मला. त्याच्यामध्ये मला स्केचेस काढायला सांगितले होते. मला ना घाटकोपरला गर्लफ्रेंडचे स्केचेस काढायला घ्यायचे. दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंड्स रंग रेखाटत बसायचे. व्हॅलेंटाईन डे असायचे ना तेव्हा गर्लफ्रेंड्सचे स्केचेस काढायला यायचे आमच्याकडे. मग मी स्केच काढायची आणि सर मग त्याला फायनलाईज करायचे. दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडचे स्केचेस मी भरपूर काढले म्हणजे. आणि एक वाईफचे काढले. त्या हजबंडनी सांगितलं होतं त्याच्या वाईफचा स्केच त्याला काढून हवं होतं. तर मी स्केच म्हणजे मी कुठे शिकली नाही. मी असं लहानपणी असं छोटे कार्टून वगैरे काढायचे. नंतर मग मला वाटलं की अरे आता आपण म्हणजे माणसाचे चित्र काढले पाहिजेत. म्हणजे
असं म्हणजे स्वतःला असं सांगत गेली यार आपण नाना पाटेकरचं काढूया स्केच, आपण ह्याचं स्केच काढूया, तसं ट्राय करूया. पण नॉर्मली मला स्केच काढायला किती वेळ लागतो काय ते मी टायमर लावून नाही बसायची. असं की कधी कधी तर पूर्ण दिवस स्टार्टिंगला पूर्ण दिवस 2 दिवस असं लागायचे. मग नंतर मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. मग मी थोडंसं हे केलं, कारण समोरून कंप्लेंट यायला लागली की चित्रच काढत बसणार आहेस, मार्क्स त्याच्यामुळे फरक पडतो आहे. टीचर्स कंप्लेंट करायला एवढं आपण करायचं नाही टीचर कंप्लेंट करेपर्यंत, कारण त्या घरपर्यंत येतात कंप्लेंट करायला. स्वतः शिकवत नाही ते नाही. मला सॉफ्टवेअरमध्ये तर स्केचेस काढायचं म्हटलं तर एक ओमनमचं मी बोलत होते ना कन्सेप्ट. ओमनमची एक कन्सेप्ट दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलेलं की अमिबाच्या शेपमध्ये, म्हणजे अमिबा माहिती आहे ना, अमिबाला काही शेप नसतो, अमिबाला जसं वळवतात तसं वळवतात. अमिबाच्या याच्यामध्ये मला ऑनियन, टोमॅटो ते असे हे करायचे होते, स्केचेस करायचे होते. आणि मी ते असं वेगवेगळ्या शेपमध्ये म्हणजे मग त्याला हे करायचं. आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माइंड मॅपिंगमध्ये एक असतं की एखादं असं तुम्हाला प्रोडक्ट सांगितलं की आपण ते ठेवूया पॅकेज एक सिक्रेटमध्ये की कसं करायचं. आता सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला बेसिक असतात फोटोशॉप, कोरल, InDesign, म्हणजे मी तरी याच्यात वर्क केलं आहे. त्याच्यानंतर मग दुसरं असतं ते कलरचं, CMYK RGB कलर, CMYK सियान, मजेंडा, येलो, ब्लॅक आणि RGB रेड, ग्रीन, ब्लू. बरोबर ना की चुकते? आता मला एवढं डाऊट यायला लागला माझे आर्टिस्ट, आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कसं करायचं. बेसिकली मी असं ठरवलेलं की नाही शिकवणार मी कोणाला, कारण मला कोणी इझिली शिकवलं नव्हतं. मला त्याच्यासाठी पैसे मोजायला लागले होते. पण मी म्हटलं जाऊ दे, एखाद्याला आवड असते आणि काही जणांना करता येत नाही. मला भरपूर जणं बोलले होते यार ग्राफिक डिझायनिंग मस्त आहे, पण नंतर ग्राफिक डिझायनिंग बरोबर त्यांनी मला हे पण विचारलं वेब डिझायनिंग येते का इंटरव्ह्यूला गेल्यावर. ते भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये, नुसतं ग्राफिक डिझायनिंग नाही तर वेब डिझायनिंग पण पाहिजे. वेब डिझायनिंग येतं तर मग 3D मॉडेलिंग पण यायला पाहिजे. 3D मॉडेलिंग येतं मग तुम्हाला हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. पण एक माणूस किती काम करणार, कोणते सॉफ्टवेअर काम करणार, कोणतं करणार. कमी पैशामध्ये सगळं पाहिजे. तर त्याच्यामध्ये लोगो मेकिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईट्सवरून पण लोगोचं इन्स्पिरेशन घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं बेकरीसाठी हवं असतं, बेकरीचं मोस्ट ऑफ असं असतं बेकरी, ब्रेड आहे, वीट आहे, किंवा बेक करणारा तो मॅन असतो, तो बेकर, तो एज्युकेशनचं सांगितलं तर बुक्स आहे, म्हणजे त्या फील्डच्या रिलेटेड असं आपल्या डोक्यात जे येतं तेव्हा आपण माइंड मॅपिंग असं करतो. आणि म्हणजे आता समजा तुम्हाला सांगितलं की एज्युकेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एज्युकेशन म्हणजे बुक्स येणार, अजून ज्ञानाचा दिवा, त्याच्यानंतर शिक्षणामुळे आपण फ्री होतो, फ्रीडम म्हणजे पक्षी वगैरे असं ते कन्सेप्ट. त्यानंतर जर अजून म्हटलं तर एखादं असं हे घेतलं, एखादं असं अतरंगी टॉपिक घेतला की काय करायचं. जसं आम्हाला एक आलं होतं अतरंग म्हणजे काय अतरंग, तेव्हा त्याच्यामध्ये मला असं कळलं की नावामध्ये पण कधी लोगो लपलेला असतो. आता अतरंगी काय असतं, अतरंगी म्हणजे युनिक,
आता बटरफ्लाय कसं युनिक असतं, बटरफ्लायमध्ये वेगवेगळे शेप्स असतात. मग आपण त्याच्यामध्ये आता स्पर्श म्हटलं तर मग हात, बाळ, पहिला स्पर्श आईचा, असं तसं म्हणजे कन्सेप्ट. हे असं माइंड मॅपिंग, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जी कन्सेप्ट येते ती तुम्ही म्हणजे कसं म्हणतात आपलं फॅमिली चार्ट असतं तसं एखादा शब्द घेतला. आता स्पर्श समजा असा स्पर्श त्या हॉस्पिटलचं किंवा कशाचं नाव असेल. स्पर्श कोणता असतो? कम्फर्ट स्पर्श असतो, फर्स्ट टच असतो. थोडा असला पाहिजे आपण पण वेगळ्या माइंडचा. तर स्पर्शमध्ये बेबी, मम्मी, फर्स्ट टच वगैरे. तर त्यानंतर हाताला हात असतो स्पर्शमध्ये. आपण ते सगळ्यांना आपण शेक हँड करत नाही. नॉर्मली आपण जनरली आपण करतो, पण असं फुल असं आपण शेक हँड असं रेफरली पण करतो, पण आपण फुल कॉन्फिडन्सने स्पर्श करणं, दॅट्स इट. म्हणजे असं असतं माइंड मॅपिंगमध्ये तुम्ही असं चार्ट आता असं बनवलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो की ही बेबी आहे ही बेबी आणि आई आहे. स्पर्श अजून युनिकमध्ये आता मी म्हटलं जसं अतरंग म्हणजे अतरंगमध्ये बटरफ्लाय टाकू शकतो. हे खूप पुढचा पार्ट आहे. हे जे आहे ना माइंड मॅपिंग, हे खूप पुढचा पार्ट आहे. म्हणजे मी आता काय विषय आला असंच ओघम. मग त्याच्यामध्ये अजून अतरंगमध्ये आपण काय अतरंगी मुलं असतात, छोटी किड्स. पण ते जर समजा लेडीजचा हे आहे प्रोडक्ट आहे तर बटरफ्लाय वगैरे. आणि मोस्ट ऑफ असं असायचं की तेव्हा अशी कन्सेप्ट होती जेव्हा पहिल्यांदा की ब्लू कलर जेंट्सचा, पिंक कलर लेडीजचा. लेडीज प्रोडक्ट असतात ते मोस्ट ऑफ पिंकमध्ये असतात, पर्पलमध्ये असतात. जे कलर्स फोन आला, उठाले